हॅलो नमस्कार महाराष्ट्र, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. जर का तुमच्या फ्रीजमध्ये शेवग्याच्या शेंगा आहेत आणि तुमच्या हातानं चुकून दुर्लक्ष झालं तर टेन्शन घ्यायचं नाही. मस्त त्या शेंगा घ्यायच्या, चिरायच्या, जरी सुकलेल्या असल्या तर घ्यायच्या चिरून मस्त आणि त्याला उकडायच्या. उकडून असं त्याचा गर पूर्ण काढून घ्यायचा आणि दोडकं, आलू काय कोणती पण भाजी असली तर त्याला आपण त्याचा रस्सा, त्याचा अर्क टाकू शकतो. मी मस्तपैकी अशी मस्त छान दोडक्याची भाजी केली आणि त्याला टाकला रस्सा. टाकाऊपासून टिकाऊ कसं करायचं ते मला येऊन विचारा, मला बरोबर करता येते. काय पण असू द्या, ते खाण्याचं असू द्या का काही पण वस्तू असू द्या, अशी मस्त मी भाजी केली. मस्त खूप छान लागली भाजी. आणि मग मस्तपैकी काय बघायचं काम आहे, तर्री गिरी आली ती पद्धतशीर भाजीवर. आणि माझ्या मम्मीच्या शेतामध्ये मम्मीनं लसण टाकला होता, तर मग ते लसण आला वरी, तर मग मम्मीनं मला ते लसण आणून दिली थोडाफार. माझ्या घरामध्ये एवढा मोठा लसण आहे तरी पण मम्मीनं मला घे म्हणली, जाऊ दे म्हणजे खराब होण्याच्या अगोदर. हो का, माझ्या घरामध्ये एवढा लसण आहे तरी पण मी टाकून दिला नाही. इचकत काढत बसला. मस्त पोहे केले ते मी सकाळी नाश्त्याला अशी मस्त. आणि आमच्या शेजारच्या ताईनं मस्त अशी इडली परातभर आणून दिली. ती शेजार धर्म हा खूप चांगला आहे आमचा बाजूचा. आम्ही पण त्यांना देतो घेतो, ते पण देतात घेतात. मस्त छान अशी इडली होती. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब. ओके बाय.